नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 5 जुलै 2025 आणि आजचा वार आहे शनिवार. आत्ता वाजले सकाळचे 8:30 झालेत आणि आपण येऊन थांबलो चाकणमध्ये. तर आपल्याला बऱ्याच ट्रिप पडत होत्या छोट्या मोठ्या 9 किलोमीटर 8 किलोमीटरच्या, पण त्या आपल्याला परवडल्या नाहीत. त्या म्हणजे परवडल्या नाहीत म्हणण्यापेक्षा आपण त्या ट्रिप घेतल्या नाहीत, कारण खूप छोट्या छोट्या राईड होत्या आणि त्यांना घेऊन परत तिथं जाऊन बसण्यापेक्षा आपण इथंच थांबू, काय हरकत नाही, म्हणून आपण इथं थांबलो. ठीक आहे. आणि बघूयात कुठली राईड पडते आता. ओला, उबर, रॅपिडो तिन्ही ॲप चालू आहेत. तशी उबरवरती पडत आहेत, पण उबर तेवढं चालू वाटत नाही आहे. उबर खूप घाण करतं रेट. त्यामुळं आता मला दाखवले होते 36 किलोमीटर पुणे स्टेशनचे 504 रुपये दाखवले होते. जस्ट आत्ता इथून बिरदवडी येऊन ट्रिप पडली होती, पण मी काय ते ॲक्सेप्ट केली नाही आहे आणि आपल्याला करायची नाही, उबर चालवायचं नाही. फक्त मी कधी कधी चालू ठेवत असतो रेट पाहण्यासाठी. तरी अशा प्रकारे रेट आला होता, पण आपण कधी घेतली नाही. बघूयात नेक्स्ट डे आपल्याला कशावरती पडत आहे, भेटूयात लगेच. चला, आता इथं थांबण्यात काय फायदा नाही आहे असा विचार झाला माझा. आपण सरळ जाऊन आता मोशीमध्ये थांबू आणि मोशीमधून पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. आज सॅटर्डे, त्यामुळे बऱ्याच लोकांना सुट्ट्या पण असतात सॅटर्डे संडेच्या. आणि मग आपण इथं न थांबण्यापेक्षा आपण जाऊ मोशीमध्ये. तिथून बघू आपला बिझनेस कसा होतो पुढे, आजचा दिवस कसा जातो आणि बाकी सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला सांगायचं जर म्हणलं सध्या या बिझनेसमध्ये येण्यासाठी नवीन लोकांसाठी, तर या बिझनेसमध्ये सध्या तर नवीन लोकांनी घुसून आहे तसं आहे म्हणा, कमी आहे. ज्याला केलं त्याला फायदा आहेच, पण तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला वेळ खूप द्यावा लागेल. 12 तास 15 तास, कमीत कमी 12 तास तर दिलं तर परवडतं. 1-2 हजार 2,500 तुमचा बिझनेस होऊ शकतो 12 तासामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट होऊ शकतं. आणि तुम्हाला मिनिमम महिन्याला जवळपास 40-45 हजार रुपये तुम्हाला तुमचं मेंटेनन्स लागेल. सगळ्यात मोठा जर फ्यूल लागेल 20-25 हजाराचा आपल्याला CNG लागतो, 20,000 मिनिममचा महिन्याला. त्यानंतर 20 ते 25 हजाराचा CNG लागतो. त्यानंतर तुमचा 15 ते 20 हजार रुपये तुमचा EMI असतो. त्यानंतर तुम्ही मेंटेनन्स, तुमचं टायर घ्यायची, तुमचं काही एक्स्ट्रा तुमचा काही खर्च असेल, या सगळ्या गोष्टी जर पकडल्या 40-45 हजार रुपये तुम्हाला महिन्याला या बिझनेसमध्ये पडायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कमाई करत असाल 10-20 हजार ते, तर तुमची ते सेविंग मानली जाते आणि तेवढी पडायलाच पाहिजे. तर तेवढी पडत नसेल किंवा उरत नसेल तर मग बिझनेस करून काय फायदा नाही. तर हे अशा गोष्टी आहेत, ज्यांना कोणाला बिझनेसमध्ये यायचं त्यांनी या सगळ्या गोष्टी बघावं, तपासावं, विचारावं. बाबा तू महिन्याला किती मागे पाडतो तुमच्या कोणी ओळखीचा असेल तर, आणि त्याच्यानंतरच तुम्ही या बिझनेसमध्ये यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि त्यानंतर तुम्ही मग या बिझनेसमध्ये येऊ शकता. तसं पण आता माझं चालू आहे सुरुवातीला, जसं की माझं सुरुवातीला काम चालायचं त्या पद्धतीनं माझं पण आता जस्ट सुरू केलं आहे मी काम. आता दुसरं पण काम चालू आहे माझं, त्यामुळं तर हे आणि ते करण्याचा प्रयत्न चालू आहे. आज सकाळी तर लवकर उठलो होतो, 10-11पर्यंत हे करू, आपला बिझनेस करू 10-11 वाजेपर्यंत आणि 10-11च्या नंतर आपण ते काम करू असं ठरवलं होतं. पण इकडच्या साईडने राईड पडणं खूप मुश्किल आहे, अवघड आहे आणि छोटे छोटे राईड पडतात. पण तिथं आता इथून जर तिथं जाऊन बसलो तर काय उपयोगाचं नाही, म्हणून मी इथंच थांबतो. म्हणजे इकडनं तर मोठी राईड तिकडे पडण्याचे चान्सेस राहतात, मोठी राईड मिळण्याची. मोठी राईड तर येत होते पण ते आपण काही घेतलं नाही उबरवरती. ठीक आहे, तर असं ते कंडिशन बेकार आहेत. ओलाला राईड कमी पडत आहेत, उबरला पडत आहेत पण फेअर खूप कमी आहे. रॅपिडोला पण वाजत आहेत पण त्याचा पण तसाच आहे फेअरचा इश्यू. ठीक आहे, ओला द्यायचा, फिक्स रेट द्यायचा, तो पण आता राईड कमी असल्यामुळं बिझनेस करणं त्याच्यासोबत पण अवघड झालं आहे. ठीक आहे, बघूयात. आता CNGच्या लाईनमध्ये थांबलो आहे मी. तर मंडळी, आपण आत्ता आहे सोमवार पेठेमध्ये आणि आपल्याला ही ट्रिप पडली होती तळेगाववरून डायरेक्ट सोमवार पेठेतली. आणि ह्या ट्रिपचे दिलेत आपल्याला 705 रुपये ओलानी. अंतर होतं 40 किलोमीटर आणि वेळ लागला 1 तास 20 मिनटे. मला ठीक आहे, चला असावं तिथं बसण्यापेक्षा काय करावं, म्हणून आपण इथं आलोत. म्हणजे ट्रिप घेऊन आलोत बसण्यापेक्षा. आणि या आत्ता जे वेळ झाला आहे 3:55 झालेले आहेत आणि आता नेक्स्ट राईड पडली आपल्याला लवळे 18 किलोमीटरचे 405 रुपये दाखवलेत ओलावरती. परत कस्टमरसोबत कॉल पण झाला आहे. इथं पुढच्या चौकामध्ये कुठंतरी आहेत कस्टमर, त्यांनी सांगितलं आहे पुढंच थांबलो या म्हणून. आपण चालू कस्टमरला पिक करण्यासाठी. आणि आत्तापर्यंतचा बिझनेस आपल्या 1200 रुपये झाला आहे. तर 3 राईड कंप्लीट झाल्यात आणि 4थ्या राईडला पिकअप करायचं चाललो होतं आपण आता. आणि बघूयात संध्याकाळी 8-9 पर्यंत किती बिझनेस होतो. आता तर वाजले 4, पकडू राऊंड फिगर. आणि करतो बाकी अपडेट किती होता बिझनेस शेवटी आपला संध्याकाळचा. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत चिखलीमध्ये. आपल्याला लवळेवरून ट्रिप पडली होती चिखलीची आणि चिखलीचे आपल्याला दिले तर 505 रुपये दिलेत. मित्रांनो, आता वाजले 10 झालेले आहेत संध्याकाळचे आणि जस्ट आपण आता आळंदीपाड्याच्या इथं आहोत. आणि आपण चिखलीनंतर 2 ट्रिप कंप्लीट केल्यात. जे आपण लवळेवरून आणली होती ते तर सांगितलेच मी आता जस्ट.
लवळ्यावरून चिखली आणली 705 रुपये, आणि चिखलीवरून पुणे स्टेशन पडली होती आपल्याला रॅपिडोवरती. 21 किलोमीटरचे आपल्याला दिले 440 रुपये रॅपिडोने. त्यामुळे ती आपण राईड कंप्लीट केली आहे. 20 रुपये रॅपिडोनं दिले आपल्याला कमिशन म्हणून, सर्च फेअर म्हणून, सॉरी कमिशन म्हणून आहे, सर्च फेअर म्हणून 20 रुपये दिलेत, आणि बाकीचे 417 रुपये कस्टमरकडून कलेक्शन केले. असं टोटल 437 रुपये हे रॅपिडोने आपल्याला चिखली ते पुणे स्टेशनचे दिलेत. त्याच्यानंतर 1 तास बसल्यानंतर आपल्याला पुणे स्टेशनला तिथून आपली ह्याची ट्रिप पडली चिखलीचीच परत, स्पाईन रोडची. थोडंसं आपण पुढं गेलो होतो, ट्रिप पडत नव्हती म्हणून, बंड गार्डनच्या इकडे, आपलं बंड गार्डन मेट्रो स्टेशनच्या इथे. आणि तिथून मग लगेच आपल्याला पिरीजपासूनच ट्रिप पडली होती चिखलीची स्पाईन रोडची. तर त्या ट्रिपचे पण आपल्याला 310 रुपये दिले तर ओलाने. ती ट्रिप आपल्याला ओलावर आली होती. आणि असं टोटल जर कलेक्शन केलं आपलं आजचं, तर ओलावरती 2440 रुपयाचं कलेक्शन झालेलं आहे, आणि रॅपिडोवरती 440. असं टोटल कलेक्शन जर केलं तर 2880 रुपये कलेक्शन झालेलं आहे आजच्या डेटमध्ये. यामध्ये आपण सकाळी 544चा CNG भरला आहे गाडीमध्ये, आणि आत्ता CNG नाही आहे, CNG पूर्ण संपला आहे गाडीतला. तर एकच गाडी आहे जी आपल्याला आता भरून घ्यावं लागेल सकाळी उद्यासाठी. तर आपण भेटूयात लगेच, आता CNG भरून घेऊयात. 739चा CNG बसला आपल्या गाडीमध्ये जस्ट आत्ता. तर मित्रांनो, आजच्या दिवसाचा काम संपला आहे, आजचा दिवस संपला आहे. तर लागू आपण उद्याच्या तयारीला, आणि उद्या अजून त्याच जोमाने उद्या सकाळी उठून त्याच प्रयत्नाने काम करण्याचा प्रयत्न करू, आणि सगळ्या गोष्टी करू. तर इतके दिवस आपले व्लॉग पडत नव्हते. पाठीमागे 2-3 दिवसापूर्वी आपला एक रिस्टार्टचा व्लॉग आला, यूट्यूब जर्नी परत स्टार्ट म्हणून. तर त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ. तर असे व्हिडिओ 2-3 दिवसाचा गॅप करू हे असे सारखे व्हिडिओ येणार आहेत आता. कंटिन्यू व्हिडिओ टाकणं तेवढं शक्य नाही आहे, त्यामुळं मी असं प्लॅन करतो आहे आता. ते पाठीमागं करत होतो तर ते खूपच त्याला जास्तच लागायचं, आणि आपला वेळ खूप जायचा, आणि थोडंसं आपल्याला जेवढे पाहिजे होते तेवढं व्ह्यूज आणि सगळ्या गोष्टी येत नाहीत. त्यामुळं म्हणलं आपण थोडंसं क्वालिटी देऊ, पण आता चांगलं देऊ आणि जास्त वेळ देऊ, त्यासाठी मी असा प्रयत्न करणार आहे. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूयात, आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.